मराठीचा मुद्दा असेल या परप्रांतीय मुद्दा असेल मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे। आज देखील मीरा भाईंदर या ठिकाणी गुजराती मारवाडी असेल या मराठी इश्यू हा मोठ्या प्रमाणात दिसून आला। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्या लोकांना मारहाण केली ते व्यापारी होते आणि त्यानंतर त्यांनी आज मोठ्या प्रमाणात मोर्चा मनसेच्या विरोधात काढण्यात आला होता। त्याचबरोबर 4 दिवसापूर्वी ठाणे स्थानकाच्या बाहेर देखील अशाच प्रकारचा एक वाद समोर आला, तो म्हणजे ग्राहक आणि या ठिकाणी दुकानदारांमध्ये मोठा वाद दिसून आला। आणि याच ठिकाणी ज्या ग्राहकाला मोबाईल रिचार्जवरनं मारण्यात आलं तीच ती जागा आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याला मारहाण करताना बेदम मारहाण करताना या ठिकाणी ते दुकानदार दिसत आहे। त्या मात्र हे दुकान जे मोबाईलचं आहे त्या ठिकाणी जी मारामारी झाली त्याच्यानंतर त्यांना ठाकरे गटाकडून समज देण्यात आली आणि त्याच ठिकाणी माजी खासदार राजन विचार यांच्या कार्यालयात येऊन त्यांना ज्या ग्राहकाला मारहाण झाली त्यांना त्या पद्धतीने त्या दुकानदाराला देखील जबाब देण्यात आला होता। मात्र आपण सध्या त्या दुकानात आहोत, हेच ते दुकान आहेत। नक्की वाद कशामुळे झाला होता, का झाला होता, आपण त्यांच्या या दुकानदार मॅनेजर आहेत त्यांना विचारणार आहोत। सर, काय एकंदरीत वाद झाला होता त्याविषयी, त्या 2 मुलांची काय नावं आहेत आणि त्या संदर्भात त्यांना पोलिसांनी देखील नोटीस दिली, त्यानंतर हा वाद कशामुळे झाला? मोबाईलमध्ये काही लोक सांगतात की जो रिचार्ज करण्यासाठी आला त्यामुळे वाद झाला होता। नक्की एकंदरीत वाद का होता, काय सांगाल तुम्ही? मी एकच सांगायला मागतो की मला आता त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे आणि मला काही कमेंट्स करायचं नाही। बस जय महाराष्ट्र। वाद काहीतरी असेल, मला काय आहे कुठे आता सध्या ते मुलं आहे कुठे? ती जी 2 मुलं होती 3 मुलं होती, ऐका ना, वाद मोठा झाला होता, व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर ती 2 ते 3 मुलं आता कामावरती आहेत का सध्या? ते कुठे आहेत? त्यांच्यावरती काय कारवाई केली का? त्याच्याबद्दल मला काहीच माहीत नाही। तिघांना कामावरनं काढून टाकलेलं आहे आमच्याकडनं। ओके, असं काय होतं का ते जे हिंदी भाषिक होते आणि तो मार खाणारा मराठी असा मराठी हिंदी काय वाद होता का? कमेंट्सच करायचं नाही साहेब, हात जोडतो प्लीज, रिक्वेस्ट। नक्की, पण थोडक्यात सांगा की पण काय वाद कशामुळे झाला? तुम्ही होतात का त्या दुकानात? दुकानात होतं? मला थोडक्यातच सांगितलं की मला आता काही बोलायचं नाही त्याबद्दल। वाद कशामुळे झाला होता त्या प्रकरणामध्ये मला काहीच बोलायचं नाही, बस एकच माझं सांग। पण 2 ते 3 जणांना कारवाई केली जे होते या ठिकाणी मॅनेजर, त्यांचं म्हणणं आहे की सध्या मी काय बोलू शकत नाही। दुकानात जो वाद झाला होता तो रस्त्यावरती आला होता। जे ग्राहक म्हणून आले होते ती मराठी व्यक्ती होती आणि याच ठिकाणी जे दुकानदार आहेत ते त्यांच्या मोबाईलच्या दुकानात आले होते। अशी बाब समोर येते की याच दुकानातनं मोबाईल रिचार्ज असेल या मोबाईल संदर्भातल्या काही गोष्टी संदर्भातल्या त्या गोष्टी ज्या आहेत ते वादामध्ये रूपांतर झालं आणि वादाचं रूपांतर जे आहे ते मारामारीमध्ये झालं। आणि ह्याच मारामारीमध्ये पाहायला तर याच ठिकाणी त्या युवकाला जे आहे ते बेदम मारहाण करण्यात आली होती। इकडची सर्व मंडळी जी आहे ते या ठिकाणी स्थानकाच्या बाहेरची घेराव घालून होती। क्या हुआ था उस दिन का कि क्या आपको मालूम है? दूसरा लड़का था। क्या हुआ था यहाँ पे? मैं इधर तो नहीं था, दूसरा लड़का भी था। मैं इधर नहीं था, दूसरा लड़का था। कौन सा दूसरा? क्या मालूम पड़ा कि क्या कारण था मारने के पीछे? दूसरे दिन भी मालूम पड़ता अपने को कुछ तो कारण रह के यहाँ पे मारपीट हुई थी, क्या कारण मालूम पड़ा? आइडिया नहीं है, देखा नहीं था। सध्या या ठिकाणी पाहायला गेलं तर जे दुकानदार आहेत मात्र या सर्वजण बोलायला तयार नाही आहे। मात्र त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या मुलाला मारहाण केली त्या मुलाला आणि या ठिकाणच्या दुकानदाराला ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी बोलावून त्यांना देखील माफी मागण्यास सांगितली। मात्र ज्याला मारहाण झाली त्या मुलांनी अक्षरशः त्या दुकानदारांच्या एक कानशिलात लगावली। त्यामुळे कुठेतरी आता परप्रांतीय आणि मराठीचा वाद जो आहे तो पुन्हा आता शिगेला पोचला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता प्रांतीय वाद आता आपल्याला पाहायला मिळणार की काय असा सवाल उपस्थित होतो। मात्र महाराष्ट्रामध्ये मराठी ही बोललीच जावी। मात्र या संदर्भातले ज्या गोष्टी समोर येतात त्यामुळे कुठंतरी मराठीला कमी लेखतात का, त्यामुळे अनेक वेळा वाद निर्माण होतो। त्यामुळे अशा प्रकारचा वाद होण्यासाठी दखल देखील त्या लोकांनी घ्यावी। मात्र पाहायला तर हा जो परिसर आहे आणि या परिसरात तो व्हिडिओ जो समोर आला होता बेदम मारहाण करताना, त्यानंतर त्या या 3 मुलं जी 2 मुलं आहेत त्यांच्यावरती या दुकानदारांनी कारवाई केली आहे। त्यांनावरती कामावरून काढून टाकण्याची माहिती या ठिकाणी दुकान मॅनेजरने दिली आहे। कॅमेरामॅन मोहन दुबेसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।